माझ्या माय बापाला बिलकुल किंमत नाही सागरची मायवाली, बिलकुल किंमत नाही. कधी पण तुमची आई म्हणते मला पळून आली पळून आली पळून आली, याच्याशिवाय दुसरं बोलतच नाही माझ्यासोबत. कधी बी पान उताराच करते तुमची आई मायवाला. आता जवळपास 2 वर्ष होऊन राहिले आपल्या लग्नाले, एवढ्या दिवसाची गरज आहे मी. पण तुमची आई कधीच माझं नाव नाही घेत. एवढे कामही करतो, हे करतो ते करतो, तर मग चिरड नाही येणार का मध्ये? एक दिवस तर मी बोलणारच आहे ना. किती काय ऐकून घेऊ तुमच्या घरच्या लोकांचं. मोलकरी नाचल्यासारखेच करते माझ्यासोबत सगळेच्या सगळे. माय थोडीशी बी कदर नाही, कोणाले कदर राहिले. दोन्ही टाइम स्वयंपाक कर म्हणते ते आल्यावरही बी. दोन्ही टाइम स्वयंपाक करायला आई जाणून बुजून माझ्याच मागं लागते, तिच्या मागं नाही लागत. चूप राही ना, झालं असं ना रडणं. एवढं लढा लागते का मग त्याच्यासाठी? तू बी काही कमी नाही बोलली ना आईले. किती बोलली तू बी? एवढं बोलायला लागते का? माया हक्क नाही का, असं नाही का, नाही जात का, हे नाही करत का? त्याचं मनात आलं तर आपल्याला कवाय काढू शकते ती. आपला काही हक्क नाही जोपर्यंत त्यानं म्हणलं नाही तोपर्यंत. तुला समजते का नाही समजत? आम्ही नाही बोललो आजपर्यंत बाबाले असं आईले असं, आणि तू बोलून राहिली. काही गरज होती का एवढ्या भार तुला बोलायची आईसोबत? म्हणलं ना तुम्हाला, पा कशी भडकून राहिली याले आपल्या पोराले. पा कशी भडकून राहिली, लढून भडून आपलंच खरं म्हणते. पा कशी बसली एखाद्या याच्यावानी, आणि हो तिच्या मांग जाते. कायचे नाटकं चालू आहे रे तुमचे दोघांचे नवरा बायकोचे? काऊन मस्ती करून राहिले तुम्ही? राहत नाही वाटते तुम्हाला या घरात? राहत नाही आहे ना? आम्हालाच म्हणता का बाबा तुम्ही नाटकं करते म्हणून? आम्हालाच म्हणता. आम्ही काय केलं? जेव्हापासून ठेवाली आली ना ते शालू, तेव्हापासून आपल्या घरात असे तमाशे चालू झाले. तुम्हाला म्हणलं ना मी, तिला हाकलून द्या. तुम्ही ऐकत नाही माझ्या मतानं. आणि आई राणीलेच बोलते, तिला बोलत नाही. मग असं तर होणारच आहे. आईचं चुकत नाही का? 2 शब्द राणी बोलली आज, मग काय फरक पडला? मग आईले समजायला पाहिजे ना. सासू आहे म्हणून काही बोलायचं का तिनं माय बायकोली? बापा मग आणि कसा आवाज होता रे ते आला रे ना आता कोण रे बापाला? तर असा आवाज झाला तुया. मग आणि तर मार ओरडू बोलून राहिली होती दोघे नवरा बायको माझ्यासोबत, आणि आता बापाला तर सारा नरम पडला. तू बाबाला भडकून नको देऊ. काय भडकून देतो बाबाले? काय बोलली तुला ते अशी? मी करत नाही बा दोन्ही टाइम स्वयंपाक, एवढंच म्हटलं ना. एवढीच बोलली का तुझी बायको? याच्यानंतर काहीच नाही बोलली आहे ना? त्या मायचा पान उतारा केला तरी म्हणते एवढीच बोलली. तुझी लाज नाही वाटत का रे थोडीशी सागऱ्या बोलायच्या वेळेस? दोघं काही हिशोबानं राहायचं असं घरात तर दोघं हिशोबानं राहा. आणि नसन पटत ना तुम्हाला तर निघून जा. तुम्हाला काही जबरदस्ती नाही आहे तिची वाली माईवाली. हे तुझी बायको ना लय नाटकी आहे. आजपर्यंत नाही म्हणलं मी, पण आता म्हणतो लय नाटकी आहे. गरीब घराण्यातली पोरगी आहे म्हणते. अशा राहते का पोरी कशा राहते? घराला सांभाळून घेते गरीब घराण्यातली पोरी असले तरी. हिच्यात बिलकुल हे नाही आहे, अक्कल नाही आहे हिच्यात राणी. आपण म्हणतो जाऊ द्या असून वायरी आहे, काय बोलायचं आहे. पण तोडाचे कामं करते पोरगी, तोडाचे कामं करायला घरात. आणि काहीच नाही. तिनं मागं मला त्या पोरी सोबत पाहिलं, शालू सोबत, तेव्हा मी बोललो नाही. जाऊ दे बा. पण मला एवढं सांग, अगर हिने त्या हॉटेलमध्ये दिसलं होतं तर हिनं माझ्याजवळ येते ना? कोण आहे बाबा हे? काय झालं? कोणती पोरगी आहे? हिनं म्हणायला पाहिजे नव्हतं का? इथं घरी आग लावून दिली त्या बायकोनं हिनं. ना आता सारखी सुद्धा त्या पोरीने घरी राहू देऊन नाही राहिली. काय झालं केला हिनं? 2 टाइम स्वयंपाक केला. इथं काय फरक पडून राहिला? घरच्या लोकांसाठीच करून राहिली ना. ते पोरगी रात्रभर तिकडे तिच्या पोरीच चौडं राहते. तर मग काय झालं सासू सोबत? मग हिनं हे करायचं का? भांडणं करायचे? 2 कामं केले तर वाया जाऊन राहिले का? 2 कामं त्या बायकोन जास्त केले तर वाया जाऊन राहिले का? दुसऱ्याच्या घरी जाऊन करून राहिली का तुझी वाली बायको? काय कमी आहे आपल्या घरी? आमच्या गाणी लय अंगाच्या वरत झालं बाबू. आता नाही होत बाबू सण. इले आम्ही बर्दाश्त करूच शकत नाही. मी तर नाही करू शकत बापा. यात आम्ही हे घर सोडून जातो, नाही तर तू इले घेऊन कुठं काही चालला जाय बापा. आमच्या जवळ राहू नको. हे सुधारण्या लायकीची नाही आहे. आणि तुले गाणी तिच्यावाली एकही गोष्ट दिसत नाही बाबू. एकही गोष्ट नाही. बायकोकडून पडतं, नुसतं बायकोकडूनच पडतं. हो नाही बरोबर आहे तिचं. या माहिती बरोबर आहे, काही चुकीचं नाही. नेहमी झगडे होण्यापेक्षा ना हे काही सारखी सुद्धी राहत नाही तुझी बायको. इकडली तिकडं तिले थोडसंही पटत नाही. सासू तर 2 शब्द बोललेलं तुझी बायको सहन करू शकत नाही. अरे सासू येते बोलली तर काय फरक पडते? सांगितलंय 2 कामं तर काय फरक पडून राहिली तिनं? हिनं आपलं घर समजून केलं तर काय फरक पडते? मग ते का माणूस कामं केल्यानं? ते का काय बाबा घरातून जाय म्हणून राहिले काय का बाबा? तशी बी तुम्हाला आमची काही जरूरत आहे नाही तुम्हाला आमची वाली. तू आई तर तिलेच वानवते. 2 दिवसाची आली ते. आणि तुम्ही त्या पोराने वानवता तरी तर बरं झालं का जायला कसं आहे ते पोरग. हे बाय, मी कोणाला वानवत नाही. मी कोण कसं आहे कोण कसं नाही ते पाहतो. त्या बायकोनं आजपर्यंत काय केलं मला सांग बरं. सांग तू आता. नेहमी तुझी माय खटखट दरवाजा वाजवते तेव्हा कुठं तुझी बायको उठते रे? उठाले त्या बायकोले एक जण पाहिजे. काम सांगी तुझी बायको आहे. पण जाऊ द्या आम्ही मागं पुढं बहिणी आल्या तुझ्या 2 तर ते तिने पटत नाही. सारखी सुधी राहत नाही तुझी वाली बायको. बोलायचं तरी चवाड आहे का? सासू सोबत कशी बोलते, त्या जाऊ सोबत कशी बोलते. किती काही म्हणलं तरी ते जाऊ झाली ना, तिले तू ना मी म्हणते. तिले बोलून राहिली होती त्या दिवशी ते. मला सांगितलं
त्या मायनं सर्वच सांगितलं मला. पण मी काही बोललो का? आता अति झालं बरं. तुले सांगतो सागर, तुले हिने घेऊन चालला जाय घराच्या बाहेर. हे पाहिजेच नाही आता. हा नाही पाहिजे. नाही घेऊन जाय. हे पोरगी काही बरोबर नाही आहे. हे पोरगी घर जोडून ठेवणारी नाही आहे. हे पोरगी हे घर तोडणारी पोरगी आहे. तुझी बायको घर तोडते आमचं वालं, जोडत नाही तुझी बायको. ठीक आहे बाबा, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही म्हणता ना, चाललं जातो मी, चाललं जातो. पाहतो मी रूम घेऊन पाहतो आणि चाललं जातो. काय बाबू जाय. हा थोडंसं आम्हाला जेवढे दिवस राहिले ना आमचा शांततेनं जगू दे. घरात नुसतं हे आहे ना तेव्हापासून तमाशाच चालू आहे आमच्यावाल्या जीवनाचा. तमाशा चालू आहे तर राहिले एक तर इले सोडतही नाही तू. हा आणि ते काही सारखी सुद्धी वागत नाही घरात. दोन कामं तिले करायला नेट लागते म्हणून घरात तमाशा करते ते. आज मला पाय ना असं काही किती बोलली ते वानावानाची. त्या मायनं शिकवलं असं ना असं तुले नाही का बोलणार. म्हणूनच पहिल्या घरी नांदली नाही व तू अशी आहे म्हणून. आग लावी असन घरात झगडे लावत असं अशी काय नानशी नू. एवढ्या काय बोलून राहिल्याची मला. एवढ्या बोलायला काही गरज आहे का तुम्हाला एवढं बोलायची मला. पहिल्या घरी नेहमीच नाटक आहे तुमचं. बिनफालतू काही बोलतो सविते. काही गरज आहे का तिने पहिल्या घरी? ते काही असं आपल्याला काही घेणं नाही आहे तिचं वालं. पहिल्या घरचं दुसऱ्या घरचं करत नको जात जाऊ तू. तुला सांगतो मी, तू हे चुकते बरं. हा पहिल्या घरचं कायले काढतो तू? पहिल्या घरचं तू गेलती का तिच्या पहिल्या घरी? कशी वागत होती ते कशी नाही तर तुला माहित होतं का? कायले काढतो बिनफालतू? दे बाबा काढू दे. तिला माझ्या बायकोच दिसते, तिला कोणाचं दिसत नाही. माझ्या बायकोच दिसते. आणि तुम्हाला तसं बी आम्ही काही खूप दोघे जण आता. तुम्हाला आमची जरूरत आहे नाही. मी उद्या रूम करतो आणि चाललं जातो इथून. आईने काल रात्री मी फोन केला होता. आई म्हणे उद्या सकाळपर्यंत येतो म्हणे. मी म्हणे आणि आलेच नाही. काही नाही जी थोडीशी माई आपत येते. हे पोट्टीले पाहिले राहत नाही ना कोणी त्याच्यामुळे. पण बरं झालं म्हणा आई घरीच आहे माईवाली तर ते घेऊन जाते. पण आपली आई आल्या नाही ना अजूनपर्यंत. या ना तुझे काय घेऊन गेली ती आई? राहू दे तिला 1-2 दिवस राहतो म्हणते तर तिच्या मागे टुनटुनच लावशील का? तुला 2-3 दिवस सांभाळायले जड जाते का लेकरू? बाप्पा सांभाळून पाय ना म्हणजे समजते. बाईचा जन्म घ्या म्हणजे समजते कसं राहते कसं नाही. तर सोपी आहे तुम्हाला अशा गोष्टी म्हणाले. 2 दिवस सांभाळत नाही का तर घरचे काम आणि लेकराले सांभाळणं समजते ना मग कसं राहते. तर तुम्हाला ती एकही घंटा पोरीले पाहिना नाही होत. हा मला नको सांगू तू. सांगाले मी एका घंट्यात काम करतो म्हटलं. सर्वेच्या सर्वे भांड्यापासून तर कपड्यापासून तर स्वयंपाकपासून. आणि तू तिथं हालगोच करत राहते. हा कामबाई काम निस्ती केस सरावते आणि कामबाई कामच करते. ऐकतेस किती राहिले काम? लय काम आहे का तुझ्या माग? एवढं सोपी आहे ना. करा बरं मग आज संध्याकाळी स्वयंपाक करा सगळे काम करा तुम्ही. आज बाईले मी पाहतो लगेच. बाईले तुम्ही पाहू नका मी पाहतो. तुम्ही करून दाखवा म्हणजे सर्वच्या सर्व. आज भांडे घासून दाखवा, झाडझुडी करा आणि कपडे धुवा आणि काय म्हणते स्वयंपाकही करा. सर्व करून दाखवा. एका घंट्यात होते म्हणताना आणि नुसते तोंडाच्या बाता राहिले. करणं धरणं तेवढ्या पुरतं फक्त सांगणं सांगा. हा एका घंट्यात करतो मी. स्वयंपाक करायला लावतो काही आता तू? हा भांडे घासायला लावतो स्वयंपाक करायला लावतो काही मध्ये? तू कायच्यासाठी येतो? तुला कायच्यासाठी करून आणलं मी ना? एका घंट्यात करतो म्हणून तोंडही नाही लाबडाचं. मग झोप नाही आपल्याकडून तर. मा बिन तर त्या राणीचा असर पडला का हो? तिच्यासोबत कमी बोलत जाय तू. हा फोनवर जास्त बोलत नको जातो त्या राणीसोबत. तिचं तिला घर सांभाळत नाही ना आपल्या घरी आग लावते लावाली. तिच्यासोबत बोलत नको जायचो तू जास्त. मी नाही हिंडत का? तुमच्या मित्रासोबत हिंडत नाही तुम्ही? कमी हिंडता तुमच्या मित्रासोबत. मी म्हणतो का तुम्हाला याच्यासोबत नको बोलून त्याच्यासोबत नको बोलू. आणि काय करते ते तिच्या घरचं ते पाच बसून मला काय करावं लागते? काय डोकं नको. पाणी घेऊन ये. जाय फ्रीज मध्ये बॉटल आण थंडी माझ्यासाठी. जाय आताच तर म्हणे तुम्ही सारच काम करतो म्हणून मी एका घंट्यात. मग जा ना आता पाणी घे ना स्वतःसाठी पाणी घ्या आले. मला काय मागून राहिले? हो नवऱ्याला पाणी पाजणं म्हणजे बायकोली पुण्य भेटत असते. हा आणि तू पाणी नाही पाचत मला म्हणतो जाय ना घे. हो सारं पुण्य ना बाईनच कमवायचं. माणसानं काहीच नाही कमवायचं. एक कंटन घेऊन द्या मला आता चांगलं वाला करून द्या मला. कंटन काय तुला देतो ना. चल ना 200-300 रुपयाचं तर कंटन होईन. ते कायचं कंटन होईल? 200-300 रुपयाचं? तुम्हाला काय मी नेकलेस मागून राहिली का? सोन्याचं कंठन म्हणून राहिली मी. मले करून द्या म्हणलं लग्नात राहुल दादाच्या. सोन्याचं कंटन जाय मग त्या बाबाला का मी 1-1.5 लाख रुपये मागून घे. हा आणि मग देतो मग तुला कंटन बनवून सोन्याचं मस्त दुकानात जाऊ. माय बाबा काय देणार तुम्हाला पैसे? 1-1.5 लाख रुपये माग म्हणून राहिले मला. आणि माय बाबा जेवढे एवढे पैसे कुठचे राहणार आहे? पहिलेच माय बाबांना तिकडे तसं केलं. तुम्हाला लाज नाही वाटत का त्याची अशी मनाच्या वेळेस? तुला लाज वाटते का नवऱ्याची मजा घ्यायच्या वेळेस? हा मध्ये म्हणतो कंटन घेऊन दे. कंटन कितीच होते आता? 1.5 लाख रुपये 1.5-2 लाख रुपये जवळ पाहिजे कंटन करायला. आहे का माझ्याजवळ एवढे आहे का? मागं तुला आईला घेऊन देतो म्हणे तर तू घेतलं नाही. माझ्या नवऱ्याच्या भरशावरच घे. नाही माझ्या नवऱ्याच्या भरशावर. मग आता नवऱ्याच्या भरशावर पाहिजे ना तुले तर मग थांब ना. मग 1-2 वर्ष तर वाच होईल. झाल्यावर घेऊन देता.
एक दोन वर्ष करत करत 3-4 वर्ष होऊन गेले. वय किती आहे आता? किती वय आहे तुझ्याला? 21-22 वर्ष नसेल तुझं वय. तेवढंही नाही भरत 21-22 वर्ष. लगेच म्हातारी झाली का? हा, देऊ ना, देतो ना, थांब ना थोडीशी, जाय पाणी घेऊन ये माझ्यासाठी. केवळ बोला बरं तुम्ही, पट्ट बोला. काय चुकते त्या पोरीचं? मला सर्व क्लिअर पाहिजे बरं. त्या पोरीचं काय चुकते काय नाही सर्व सांगा लागन तुम्हाला. तुम्ही एवढे त्रास देता त्या पोरीले. इथं नको बसू, तिथं नको बसू, हे नको करू, ते नको करू. काय काय हे काय आहे तुमची अडचण काय आहे मला सांगा. मामी होय, मी ना लग्न जोडून दिलं ना तुमचं. तो सूरज पडला, तुमचा मामा पडला मंदात. आम्ही आमच्या ओळखीनं तुमचं लग्न करून दिलं, चांगली पोरगी पाहून दिली. तिचं वाला पहिलं गेलं ते पोराचं होतं म्हणून गिनून तर नाही त्रास देऊन राहिले तिले. नाही मामीजी, तसं नाही आहे. मी तिले पहिले त्या पोरासोबत तिचं काही होतं तर तिनं तर सर्व सांगितलं होतं. मी त्याच्यामुळे काय त्रास काहीच नाही आहे. माझ्या तिचं तिले कोणता त्रास आहे? काय तिले मारतो का काही करतो? मी काहीच तर नाही करत मामीजी. लग्नाच्या पहिलचं ते पोराचं मॅटर होतं ते बी तुम्हाला, त्याचाही काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही तिले बसाले उठाले मनाई काऊन करता? तिच्या मनानं वागू काऊन देऊन राहिले? तिची चालचलन बरोबर नाही आहे का? तुम्हाला बरोबर वाटत नाही का ते पोरगी? स्वभावाला चांगली वाटून नाही राहिली का ते पोरगी? काही आडवी तिडवी वागते का ते? आपली संध्या इथंच बसून आहे, समोर बोला मायावाल्या. ती ना डायरेक्ट बोलणारी बाई आहे. जर तसं काही असेल तर सांगा मला. तिचं वागणं पटत नाही का तुम्हाला? कोण्या पोराबारासोबत, कोण्या याच्यासोबत अशी दिसते का ते तुम्हाला? नाही बरोबर बोलून राहिल्या वहिनी, तुम्ही बरोबर बोलून राहिल्या, काही चुकीचं नाही बोलून राहिले. बरोबर बोलून राहिल्या. बोला तुम्हीच बोला. नाही मामी, तसं दिसं काही नाही. ते पोराबारासोबत अशी बोलत नाही, काही नाही. तर तसं दिसं काही नाही, तिचं तसं नाही आहे. असं ना फोनवर गी दिसत असन काही बोलणं, तुम्ही एवढे तिले हे करता तर काही असन ना. असं कसं? गलती असल्याशिवाय माणूस बोलत नाही काही. तिची काही नाही काही तर गलती असनच का नाही? फोनवर गी दिसते का काही आहे का त्या पोरासोबत गी बोलते का पहिलच्या त्या पोरासोबत की काही नंबर हे ते बोलताना दिसले असन ना तुम्हाला ते? नाही ना मामी, तसं काहीच नाही तिचं वालं, तसं काहीच नाही. तेव्हा तिची गलतीच नाही काही तर मग तुम्ही असे काऊन वागून राहिले तिले? कुठं बसाले नाही, कुठं उठाले नाही, तिले वागू नाही देऊन राहिले बरोबर. बोलत नाही म्हणते तुम्ही 2-2, 3-3 दिवस तिच्यासोबत. तिले हे नको घालू, तिले ते नको घालू. आता साऱ्याच पोरी घालते बापा ड्रेस, घालाले कोण नाही घालत. आता हे तरी तुमचं शहर सारखं आहे थोडंसं. आमच्या गावात माय सूनही घालते बाप्पा. ते अंजनी बाईची सून ते तर मॅक्सी घालते व. आणि काय झालं मग? एवढी पोरगी शहरातली आहे आणि तुम्ही तिले साड्या तर बरं ठीक आहे, ते पोरगी साड्यातही राहते तरी पण तुम्ही एवढे तिले हे करता. काय झालं काय? तुमचं म्हणणं काय आहे? सगळं स्पष्ट सांगा. हे बा, मी ना सैरी करून दिली ना तर मला हे असं पटणार नाही बा. तुम्हाला सांगतो केवळ, आम्हाला बिलकुल पटणार नाही. कोणत्याच पोरी बारीला त्रास नाही झाला पाहिजे. तिची काही गलती असेल तर सांगून द्या आत्ताच्या आत्ता. नाही तर मग मी तिच्या मायबापाले भावाले सर्व्याले बोलावतो आणि त्या पोरीले घेऊन जातो. ते पोरगी आहे गरोदर आता. तिचं काय आहे काय नाही ते ठेवायची इच्छा नाही म्हणते तर तिला मोकळं करून द्या. मग तुमच्याकडून वागवणं नसन होतं तुम्हाला. जर त्या बायकोले बरोबर वागून नाही राहिले, तिच्यावर शकिल्यासारखे करून राहिले तर मग काय फायदा तुमचा? हे असा स्वभाव होता म्हणून आम्हाला माहित नाही तुमचा केवळ. नाही तर मागून नसते दिल्ली पोरगी मी ना. मामीजी असं काहीच नाही आहे ना मामीजी. मी काय बोलतो तिथे? काही बोलत नाही, मारत नाही, काही म्हणत नाही. तुम्ही अशा काऊन बोलून राहिल्या मध्ये? आई गलती नाही आहे असं म्हणूच नका तुम्ही. केवळ बाबू माई गलती आहे म्हणूच नका. कोणतीच पोरगी त्रास असल्याशिवाय असं बोलत नाही. आता तिले काही खुशी नसन का तिले राहिलं तर, पण ते पोरगी ठेवत नाही म्हणते. काऊन म्हणून राहिली? काऊन का तुम्ही सारखे सुदे वागूनच नाही राहिले ना तिच्यासोबत. आले तिले नसन वागवायचं तर ते बी सांगून द्या. काही फरक नाही पडत. 101 पोरं भेटते, मी पोचतो तिले जिंदगीभर. पोसाले मी न करून दिलं ना तर मी पोचतो. तिच्या माय बापही काही कमी नाही आहे. तुम्हाला जर हे होत असन पण ते पोरगी इज्जतदार दिसते मले एवढी, तिले त्रास असू नये ते पोरगी इथं आहे तर तुम्हाला समजायला पाहिजे. समजायला राहिले का कशी आहे बायको कशी नाही. 2 बायात ते बसन नाही उठन नाही. कसं जमणार आहे? तिचं मन कसं लागणार आहे इथं? घरातल्या घरात तुम्ही तिले रूम मध्येच ठेवायला पाहिजे. जमणार आहे का असं? बरोबर बोलून राहिल्या निर्मला वहिनी. याले ना असंच पाहिजे. याच्या वागण्यात सुधार आलाच नाही.
ते पोरगी किती सहन करून राहिली ते. आणि तिच्या का मायबापाले सांगितलं तिनं तर ठेवते तरी का? तिच्या घरचे लोक तर चांगले आहे. आता तुम्ही स्पष्ट सांगा, तुमचा हा स्वभाव तुम्ही बदलणार का नाही बदलणार? त्या पोरीला याच्यानंतर तर द्यान का तुम्ही? नाही तर मी घेऊन जातो तिले तिच्या मायच्या घरी, सर्व काही सांगतो आणि तिला घेऊन जातो सोबत. तशी तिची इच्छा नाही आहे तुमच्या सोबत राहिले. घेऊन जातो केवळ, तिला घेऊन जातो मी. मामीजी नाही नाही नाही, नेऊ नका तिले, नेऊ नका. ती प्रेग्नेंट आहे मामीजी, नेऊ नका. मी याच्यानंतर काय नाही, खरंच नाही वागणार तसं. तिला जिथं जायचं आहे तिथं बायाजवळ बसा म्हणा, तिला कुठेही बसा म्हणा, मी काहीच नाही म्हणणार याच्यानंतर तिले. मामीजी तुम्ही असं नका करू, असं नका करू. माझ्याकडून आता कोणताच त्रास नाही होईल तिले. मामीजी असं नका करू. नाही, चुकीच्या तिथं म्हणा ना तुम्ही. चुकत असन तिचं तर म्हणाचं, पण ते चुकत नाही कोणत्याच ठिकाणी. तुम्ही साधं तिले बायासोबत बोलायला मनाई करू राहिले. माणसं जाऊ द्या, पण बायासोबत कोणी करत असते का जी? केवळ असं असते का बा? मला हे समजतच नाही. लयच बारीक दिसता जी तुम्ही. मला कपडे लत्त्यात तर पाहिलंच मी तुम्हाला, पण आता असं माहित नव्हतं मला ते तुम्ही एवढे बी म्हणजे जुन्या विचाराचे असन बा म्हणून. आजी बहिणी त्याचे बाबा बी नाही आहे ना असे, मग माझ्या घरचा माणूसही नाही. मला कुठं या जायले कधीच म्हणलं नाही बाई. आता इथं मायवाले का नी नंदेचे पोरं आहे, मायवाल्या नंदेचे लेकरं आहे. ते नंदही होते बाई मायवाले दोन्ही, पण एवढी मजाक करे बाई. पण एका शब्दानं म्हणे नाही का, काही नाही का, शॉक नाही का, काही नाही बाई. आणि हे वाला माहित नाही जित्रूप कुठून शिकलं ना कुठून नाही, तर त्या पोरीले हेच करते. तुम्हाला लेकरू नसन पाहिजे तर सांगा, आणि बायकोही नसन पाहिजे तर सांगा. ते पोरगी तशी तयार नाही आहे ठेवाले, तिले ठेवायचंच नाही आहे म्हणते. ते पोरगी पहा तिच्या मनावर किती परिणाम झाला. मग तुम्हाला समजायला पाहिजे ना या गोष्टी. आम्हाला असं वाटते तुमचं घर राहिलं पाहिजे बा, संसार टिकला पाहिजे तुमचा. पण हे असं वागल्यानं टिकणार का जी संसार? केवळ असं वागणं बरोबर नाही ना तुमचं. तिचंही बी चांगलं, तुमचंही चांगलं झालं पाहिजे. चुकलं मामीजी, मायवाला चुकलं. मी आता याच्यानंतर कधीच असं नाही करणार. तिले कुठं जाले मनाई नाही करणार, काही नाही करणार. चुकलं मायवाला. मी गावाला जातो म्हणून राहिली, 2-3 दिवस झाले माझ्या आईच्या इकडं. मला जायचं होतं, यायनं जाऊ नाही दिलं. तू गेली ना तर पाय, तू गेली ना तर पाय असे करते मामीजी. मला जाऊ नाही देऊन राहिली. मग किती दिवसाची मला फोन करते, ये नव बाई, ये नव बाई. ते नवीन वहिनी आली माईवाली, तिला बी भेटायचं होतं. घरी एवढी मायवाल्या घरी प्रॉब्लेम चालू आहे. जाऊ म्हटलं 2-4 दिवसासाठी, नाही जाऊ देऊन राहिले होते. मला असे करते, बोलतही नाही माझ्यासोबत, कुठं जाऊ नाही देत मामीजी. तुमच्या समोर राहिली बरोबर ते पोरगी. माय बापानं जन्म दिला, तुमच्यासोबत विश्वास ठेवून लग्न करून दिलं, तुम्ही तिच्याच वाले माय बापाले तिले जाऊ नाही देत, भेटू नाही देत. हे कोणतं वय जी तुमचं वाला? महिन्यानं म्हणलं होतं का तुला जाऊ नको म्हणून? संध्या मला वाटलं तू यस म्हण नाही आहे बाई. तुले तरी 2-3 वेळा म्हटलं जाय हो बाई, मायच्या घरी जाऊन ये हो, तुले बरं नाही वाटत असन तर. तू म्हणे नाही म्हणे, मला माहित नाही या पोट्ट्यानं तुले हे केलं म्हणून. नाही आई, हेच मला जाऊ नाही देऊन राहिले होते म्हणून मी गेली नाही. मामीजी आता मी खरंच संध्याला त्रास नाही देणार, आता कधीच नाही देणार. तिला जायचं आहे जायन. आम्ही खरंच तुम्हाला शब्द देतो, आता याच्यानंतर मी कधीच नाही वागणार असं. फक्त माय लेकराली हिनं काही करावं नाही, हे हिचं मन नाही आहे. हे म्हणते मला ठेवायचंच नाही, ठेवायचंच नाही. 2 दिवस झाले ते माझ्यासोबत भांडण करून राहिली. पण मी का नाही, मला पहिल्या वेळेसच राहिलं मामीजी. मला नाही तिले हे करायचं आहे. तिले सांगा तुम्ही समजावून, मला मायवाला बाळ पाहिजे, मला पाहिजे. लेकराची ओढ आहे ना तुम्हाला? पाहिजे ना लेकरू, पाहिजे ना. मग त्या पोरीला पाहिजे. पण ते पोरगी तुमच्याच्यान ठेवत नाही म्हणते, तुमचा स्वभाव नाही आहे बरोबर म्हणून. मग तिचं काय चुकते? तुम्हाला स्वतःले सुधरवा केवलजी. ते पोरगी तुमच्या पलीकडे जाणार नाही. तुम्ही प्रेमानं वागवा तिले. इकडं तिकडं जाले मनाई नका करू. तुमचे मामा कसे होते, सूरज हे एवढा आहे बोलणार चालणार. बायकोले कसा करते तो, झप्पा 2-3 देते ठेवून. जात तर जाय म्हणते, पण असा शकीला आणि इकडं बसाले आणि तिकडं बसाले मनाई नाही करत ते पटत कधीच बायकोले. त्याचं तर लव्ह मॅरेज होय. मामीजी मी खरंच आता असं खरंच नाही वागणार मी कधीच. मी इले हिच्या मायच्या घरी जाऊन दिलं नाही, बरोबर आहे. पण मी काऊन नाही जाऊ दिलं? हे काय म्हणते, मला ठेवायचं नाही, मला ठेवायचं नाही. मला भेव आहे, हिच्या मायच्या घरी गेली नाही ना, ऑपरेशन केलं म्हणजे मग मी काय करीन? म्हणून मी इले जाऊ नाही दिलं. कायले करणार जिथे तिचे माय बाप काय पेवको बाय का तिले असं करू देणार कराले? तुम्ही वागा ना बरोबर. हे कायले करणार? मी वागतो मामीजी. मी तिले याच्यानंतर कधी त्रास देणार नाही. मी तिले शब्द देतो, मी कधी त्रास देणार नाही. फक्त तिनं काही करावं नाही माझ्या लेकराला. सांगू संध्या, तुला ठेवायचं नाही का?
तुले हे लेकरू ठेवायचं नाही का? पहिलं लेकरू आहे मामीजी, मी काऊन नाही ठेवी, पण यायच्या वेळेला वागण्यात तर सुधार आणाले पाहिजे. नाही यायच्यामुळे मी तसं म्हटलं होतं मामीजी. तुले माझ्या कोणताच त्रास नाही होणार संध्या. मी तुला खरंच त्रास नाही देणार. मामीला शब्द दिला मी, मामीच्या पलीकडे नाही जाणार आहे मी. हा, मी शब्द दिला तुला, याच्यानंतर कोणताच त्रास नाही होणार माझ्याकडून. फक्त माझ्या लेकराला तू काही करू नको. ठीक आहे ना, मी नाही करणार, मी काहीच नाही करणार मी. पण मला गावाला जाऊ द्या, मी लय दिवस झाले माझ्या आईच्या घरी गेली नाही. केवळ काल रात्री किती उशीर आले कामावरून, तर काल काही बोलणं झालं नाही. मला असं काही जायचंच होतं, तर आता मी तरी तशी जाणार आहे. तर चाल ना बाई माझ्यासोबत, त्यावेळेला घरी तुला पोहोचून देतो आणि मी माझ्या घराकडे चालली जातो मग तिकडं. हा चल ना, मग चालशील तर सोबत चाल. 2-4 दिवस राहायचो. हो जी केवळ, नेऊ का तिले, नेऊ का? आता तरी जाय म्हणान का नाही म्हणणार? मामी आहे तर मामीवर विश्वास नाही का? आहे ना मामी, तुमच्यावर विश्वास आहे ना माझ्यावाला. न्या ना तुम्ही, न्यायचं असेल तिला तिच्या घरी पोहोचून द्या. हिनं माझ्या लेकराला काही करावं नाही मामी. मला फक्त तुमच्या वागण्याचा त्रास आहे, बाकी काही नाही. मी कसं काही करणार नाही करणार. तुम्ही चांगले वागा फक्त. चाल मग माझ्यासोबत चाल. आणि तुम्ही काही घाबरू नका केवलजी, काही नाही करत. काही करणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? आबर्षण काय एवढी सोपी गोष्ट असते का आबर्षण करणं? हा, एवढे कायले घाबरतात? ते पोरगी तशातली नाही आहे, चांगली पोरगी आहे. आणि तुम्ही तिले असं वागवत नका जात जाऊ. चांगलं फ्रीडम द्यायचं, फ्री ठेवायचं. जेवढी बायको फ्री राहीन, चांगली राहीन, तेवढं मन लागून राहते घरात. बरोबर आहे ना वहिनी, तुमचं बरोबर आहे. आणि जाय बाई मग वहिनी सोबत जाय. जेवण खावण तर झालं, आणि जाय मग त्या घरी सोडून देते वहिनी. हा तर जाय मग. जा मामीजी, तिला घेऊन जा. जातो म्हणते ते तर जा, राहीन 2-4 दिवस नाही या. बरं तयारी करजो तू. 4:30 वाजता निघून जाऊ आपण इकडं. जास्त उन्हात, आता ऊन लई झाली. बरं 4:30 वाजता निघू इथून, आणि तुला त्या घरी पोहोचून देतो मग. आणि मी जातो मग तिकडं. बस आहे ना 4 वाजताची की किती वाजताची बस आहे जी? मामीजी तुम्ही बसचं नका टेन्शन घेऊ. आरामशीर निघाले ना तरी चालते. मी काही माझ्या मित्राची कार आहे, तर त्या कारनं तुम्हाला पोहोचून द्यायला सांगतो दोघीले बी. इले एक तर आता 2.5 महिने चालू आहे. बसचे धक्के रायर, हा बिनफालतू कशानं काही होईल. बरं बाप्पा द्या. कारमध्ये उलट चांगलं आहे, ते घरपर्यंत जाणं होते बस बदलवत जाण्यापेक्षा. किती किंमत आहे बाई या लेकराची केवळ रे. अजून वाहाचंही आहे बाई, ते 2.5 महिने झाले बाई. किती लेकरासाठी हे करून राहिलं बाई पोरग.